नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ऑटोमोबाईल सेक्टर इंडियामध्ये जबरदस्त वाढत चाललेला आहे. आपल्या भारताचा वोकल फॉर लोकल, इंडियाज लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर टाटा मोटर्स नाव खूप जास्त कमवत आहेत. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा क्वेश्चन असेल की यार एसईव्ही इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायची का नाही घ्यायची, आणि घेतली तर त्याचं सर्व्हिस कसं होणार, बरोबर, त्याची गाडीची काळजी कशी घेतली जाणार, कुठे कॉन्टॅक्ट करायचा, हे तुम्हाला काही माहीत नाही आहे. तर आज मी तुमच्यासाठी या क्वेश्चनची उत्तर घेऊन आलो आहे. या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी दाखवणार आहे की टाटा एसईव्हीची सर्व्हिस कशी केली जाते. स्टार्ट टू एंड हा व्हिडिओ पहा, तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटणार आहे. टाटा मोटर्सने एसईव्ही कमर्शियलमध्ये घेऊन जबरदस्त काम केलेलं आहे. त्यांचं नाव, त्यांचं काम वोकल फॉर लोकल, हॅट्स ऑफ. तर इलेक्ट्रिक व्हेकलमधली अशी ही एसईव्ही, त्याचा आज सर्व्हिस करणार आहोत. तो पूर्ण व्हिडिओ आहे. मी आहे सुशील नाडकर, स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, मराठी ऑटो गुरु. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टाटा मोटर्सने चांगलं काम केलं. ते काय आहे मित्रांनो, ईव्हीसाठी सेपरेट बे दिला आहे. तिथे आहे ना तुम्हाला डेडिकेटेड टेक्निशियन्स भेटणार आहेत. ते प्रॉपरली ट्रेंड आहेत. टूल्स सुद्धा डेडिकेटेड राहणार आहेत. आणि विशेष म्हणजे कुठलंही मिक्सअप होणार नाही. म्हणजे बाकी कोणत्याही गाड्या या बेमध्ये सर्व्हिस केल्या जाणार नाही. तर अशी एक सेपरेट फॅसिलिटी ईव्हीसाठी टाटा मोटर्सने अवेलेबल करून दिलेली आहे. चला आपण एसईव्हीचं सर्व्हिस कसं केलं जातं पाहून घेऊ. तर मित्रांनो, आपल्या एसईव्हीच्या सर्व्हिस करण्यासाठी सोबत आहेत सर्व्हिस ॲडवायझर. सर, तुमचं आपल्याला इंट्रोडक्शन द्या शॉर्टमध्ये. माझं नाव रोहन रमेश काळे, मी मोदी मोटर्समध्ये सर्व्हिस ॲडवायझर आहे. एसईव्ही गाड्यांची सगळी कामं मीच बघतोय. ओके, माझा एक बेसिक क्वेश्चन आहे. लोकांनी एसईव्ही घेतली, कमर्शियल व्हेकलमध्ये आपण इलेक्ट्रिक व्हेकल घेतली, तर सर्वात प्रथम गाडी सर्व्हिस येण्यासाठी काय काय प्रोसिजर फॉलो केली जाते? गाडी जेव्हा सर्व्हिससाठी येते, गेटवरती तिची इन्व्हेंटरी घेतली जाते. गेटवरून मग रिसेप्शनसाठी रस्ता दाखवला जातो. रिसेप्शनला येतात, त्यांचं स्वागत केलं जातं. जसा डेस्क रिकामा होईल, सर्व्हिस ॲडवायझर त्यांना अटेंड करतात. सर्व्हिस ॲडवायझर त्यांचं जॉब कार्ड ओपन करतात. जॉब कार्ड फ्लोअरवरती येतं. फ्लोअरवरती सुपरवायझर मग त्या गाडीवरती मेकॅनिक अपॉइंट करतात, इलेक्ट्रिशियन अपॉइंट करतात. त्याच्यानंतर गाडीचं काम केलं जातं. सर्व्हिस ॲडवायझर मग कस्टमरला पूर्ण एक्सप्लेन केलं जातं, त्याचा प्रोफॉर्मा इन्व्हॉइस बनवून, आणि त्याच्यानंतर मग कस्टमरला बिलिंगसाठी पाठवलं जातं. बिलिंग झाल्यानंतर मग त्यांचा एक इन्स्टंट फीडबॅक फॉर्म फिल करून घेतला जातो. आणि नंतर मग त्यांना गेट पास देऊन गाडी सोडली. काय सर्व्हिस सेंटरला आहेत आणि कोणत्या सर्व्हिस सेंटरला काय काय चेक केलं जातं? सगळ्यात अगोदर गाडी जेव्हा तुम्ही विकत घेता त्या दिवसानंतर 60 दिवस म्हणजे 2 महिने, या 2 महिन्यानंतर तुमची पहिली सर्व्हिस येते. बरोबर. आता ह्या 2 महिन्याच्या अगोदर जर का गाडीचे 2500 किलोमीटर झाले तर त्यावेळेस तुम्हाला गाडीच्या फर्स्ट फ्री सर्व्हिससाठी यावं लागतं. दुसऱ्यांदा तुम्हाला यावं लागतं ज्यावेळेस गाडी 10,000 किलोमीटर नाहीतर मग 6 महिने पूर्ण करते तेव्हा. ओके. आणि तिसऱ्यांदा यावं लागतं ज्यावेळेस गाडी 20,000 किलोमीटर अथवा 1 वर्ष पूर्ण करते तेव्हा. बरोबर. त्या 3 सर्व्हिस आहेत. ओके, आता मग आपण फर्स्ट सर्व्हिस बद्दलच बोलूया. ठीक आहे. फर्स्ट सर्व्हिस मध्ये आपल्या एसईव्हीचं काय काय चेक केलं जातं, एक्झॅक्टली सर्व्हिस कशी केली जाते, तुम्ही मला थोडं सांगू शकता याच्याबद्दल? गाडीमध्ये जेव्हा काम करायला घेतलं जातं तेव्हा एसईव्ही मध्ये पहिल्यांदा आपण बघतो की ज्या बॅटरीज आहेत, छोटी बॅटरी 12 व्होल्टची, त्याचे कनेक्शन बरोबर आहेत का, बॅटरीचं माउंटिंग ढिलं तर नाही झालंय ना. बरोबर. त्याच जोडीला सगळे इलेक्ट्रिकल लाईट्स, हॉर्न, सगळे गेजेस सगळं व्यवस्थित चाललेलं आहे का. त्याच्यानंतर गाडीला लॅपटॉप लावून गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचे फॉल्ट कोड आलेले आहेत का ते चेक केले जातात. ओके. गाडीचं जे काही मेकॅनिकल गोष्टी आहेत त्या सगळ्या चेक केल्या जातात. टायर जे आहेत त्यांचं माउंटिंग चेक केलं जातं. ब्रेक चेक केले जातात. त्याच्यानंतर मग जेव्हा DNR स्विच बरोबर ऑपरेट करतंय का, बरोबर का, त्याच्यामध्ये कुठे लॅगिंग होतंय, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चेक केल्या जातात. चला आता आपण बघूया एक्झॅक्टली की सर्व्हिस कशी केली जाते वन बाय वन. ही आहे टाटा एसईव्ही. याच्यामध्ये ना 600 kgचा पेलोड तुम्हाला कॅप्चर भेटते. 190ची ग्राउंड क्लिअरन्स आहे आणि 36 bhp आणि 135 Nmचा जवळजवळ टॉर्क ही गाडी जनरेट करते. 154 किलोमीटरची रेंज इम्पॉर्टंट आहे सिंगल चार्जमध्ये. फास्ट चार्जिंग 105 मिनिट, आणि जो स्लो चार्जर आहे, रेग्युलर चार्जर आहे, त्यानुसार तुम्ही 6 ते 7 तासमध्ये ही गाडी फुल करू शकता. आणि हे सगळं जनरेट केलं जातं 21.3 किलोवॅट बॅटरीनुसार. मित्रांनो, आपल्यासोबत आहे रोहन, ओके, सर्व्हिस ॲडवायझर, आणि आपला ट्रेंड एम्प्लॉई आहे युवराज. तर युवराज गाडीची सर्व्हिस करणार आहे एसईव्हीची. तर आपले जे ॲडवायझर आहेत रोहन सर, ते पूर्ण गाडी चेक करतील की जो काम करतोय ते ॲक्युरेट करतो नाही, आणि तो सुद्धा त्यांना गाईड करणार. सर्वप्रथम आपण बघणार आहोत की बॅटरी जी आहे ती माउंटिंग बरोबर आहे का ती ढिली झालेली आहे, काय झालेलं आहे. तर ते चेक केल्यानंतर मग आपण बॅटरीचं जे टर्मिनल आहेत ते पण चेक करणार आहोत की त्याच्यावरती पेट्रोलियम जेली लागलेली आहे का, त्याचे कव्हर व्यवस्थित लागलेले आहेत का. आता आपण कूलंट लेवल चेक करणार आहोत.
ग्लव्ह बॉक्स खोलल्यानंतर कव्हर खोललं की त्याच्यामधली डिपस्टिक आपण बाहेर काढणार आहोत आणि डिपस्टिक बाहेर काढल्यानंतर ही मिनिमम आणि मॅक्सिममच्या मध्ये आहे, व्यवस्थित आहे कूलंट लेवल. आता थर्ड स्टेप आहे ब्रेक ऑइल चेक करणं. ब्रेक ऑइल टाकतानाचे जे फिल्टर आहे ते व्यवस्थित लागलेलं आहे नाही लागलेलं आहे आणि आपण तिकडनं लेवल पण चेक केली आता. ओके, बरोबर. ब्रेक ऑइल कधी रिप्लेस करायचे? ब्रेक ऑइल रिप्लेस करायची जी इंटरवल आहे ती 40,000 किलोमीटर नाहीतर 2 वर्ष जे अगोदर होईल ते. ओके, त्यावेळेस आपल्याला ब्रेक ऑइल पूर्णपणे चेंज करावं लागेल. बाकी वेळेस आपण फक्त चेक करतो, Check करतो. रिक्वायर्ड असेल तर टॉप अप. हा, त्याच प्रकारे दरवेळेस सर्व्हिसिंगला हे 2 स्टॉपर लावून एकेका बाजूला आम्ही गाडीला सिक्युअर करतो की जेणेकरून गाडीला आणि एम्प्लॉईला दोघांनाही कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये. आता ह्याच्यानंतर आपण गाडी वरती चढवणार आहोत रॅम्पवरती. गाडी तर आता वर चढवलेली आहे. आता अंडर बॉडी जे काही काम आहे ते आम्ही आता एक एक करत चेक करायला घेणार. ही आता आपण ड्रॅग लिंक चेक करतोय की त्याचे बॉल जॉईंट लूज तर नाही झालेत ना. आता टाय रॉड आपण चेक करतोय. आता हे आपण बघतोय बॅलन्स रॉडचे बुश वगैरे सगळे नीट आहेत का. फ्री मोमेंट बघतोय आता आपण व्हीलची की व्हील जाम तर नाही येत ना, का व्हील मध्ये कुठला प्ले आहे का. ब्रेक डिस्क पण बरोबर आहेत. प्रॉपेलर शाफ्ट आपण चेक केलेला. आता माउंटिंग पण सगळ्या बरोबर आहेत. अर्थिंग केबल आता आपण चेक करतोय. मी टाईट करूनच बघतो की लूज झालंय नाही झालंय. ओके, आता आपण कनेक्टर बघणार आहोत ते सगळे व्यवस्थित आहेत का. रोहन सर मला एक सांगा, व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग आपण किती किलोमीटरला करतो? शेड्यूलनुसार 10,000 किलोमीटरला व्हील अलाइनमेंट आपल्याला करायलाच पाहिजे. आता ह्याच्या पुढे आपण करणार आहोत, मागे MSD आहे, MSD ला आपण चेक करणार आहोत आणि त्याच्या आजूबाजूची जी जागा आहे ती पण आपण चेक करणार आहोत. आता हे बघा, हे MSD आपण चेक करतोय. ओके, आता मित्रांनो तुम्ही बघू शकता, सॉरी इंटरप्ट करतोय, की डोक्याला यांच्या चेसी लागलेले आहे पण त्यांना इजा का नाही झाली, कारण त्यांनी हेल्मेट वापरलेत. तर अशा प्रकारे ते प्रिकॉशन पण तिथे स्वतःची घेतात, काळजी घेतात. टाटा सर्व्हिस सेंटरमध्ये अशा प्रकारे एम्प्लॉई लोकांची सुद्धा काळजी घेतात. सोडून सर चला पुढे प्रोसेस करू. वरती लॉक वगैरे सगळं चेक कर MSDचं आणि बघ बरोबर आहे. MSD जसं आपल्या घराला आपण बाहेर जाताना स्विच ऑफ करून जातो, मेन स्विच, तसं हे गाडीचं मेन स्विच टाईप आहे. ते जर का बरोबर असेल तर मग घराची लाइटिंग जशी सुरक्षित असते त्याच प्रकारे ते आहे. त्याला आम्ही आता चेक केलेलं आहे. आता आपण ह्याच्या सगळ्या लाईटी चालू आहेत की नाही, हॉर्न काम करतोय का, रिव्हर्स हॉर्न काम करतोय का, हे सगळं चेक करणार आहोत. आता आपण लॅपटॉप लावून डायग्नोस्टिक करणार आहोत गाडीला, की इलेक्ट्रिकली काही त्याच्यामध्ये फॉल्ट आहेत नाही आहेत ते सगळं चेक करणार आहोत. आता आपण गाडी स्कॅन केलेली आहे, गाडीमध्ये कोणताही फॉल्ट कोड नाही आहे, तर त्याच्यामुळे सगळीकडे काउंट हा 000 आलेला आहे. तर त्याच्यामुळे गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची समस्या नाही आहे का काही नाही. तुम्ही गाडी सर्व्हिस तर केली, आता याच्या पुढे काय? गाडीची तर सर्व्हिसिंग झालेली आहे. आता इकडे आता गाडी वॉशिंगला जाईल, तिथेच ह्याचं ग्रीसिंग पण होईल आणि त्याच्यानंतर गाडी पार्किंगला लागली जाईल आणि बिलिंग होईल. तर मित्रांनो बघू शकता की टाटा एस ची अशा प्रकारे सर्व्हिस केलेली आहे. कम्प्लीट केअर तुमच्या गाडीची टाटा मोटर्समध्ये घेण्यात येत आहे. का बोलतोय असं? कारण आपल्याकडे ट्रेंड युवराज होता, त्याच्यासोबत सर्व्हिस ॲडवायझर रोहन होते, जे वेळच्या वेळी मॉनिटर करत होते की काम व्यवस्थित चाललंय का नाही. आता रोहन सर सगळं झालं, गाडी डिलिव्हरीसाठी रेडी आहे. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? बिलिंग प्रोसिजर काय असणार याच्यामध्ये? बिलिंग प्रोसिजर याच्यामध्ये अशी असणार आहे की गाडीमध्ये कोणतंही सामान लागलेलं तर नाहीये, बरोबर, तर त्याच्यामुळे तुमचं जवळपास 0 बिलिंग असणार आहे. बरोबर. आणि बिलिंग तुम्हाला सर्व्हिस ॲडवायझर कडून मिळेल. बिलिंग झाल्यानंतर मग तुम्ही गेट पास घेऊन जाऊ शकता.
तर मित्रांनो, अशा प्रकारे टाटा एस ची कंप्लीट सर्व्हिस करण्यात आलेली आहे. अतिशय उत्तम दृष्ट्या या दोघांनी गाडीची सर्व्हिस केलेली आहे. सर्व्हिस साठी अतिशय नॉलेज आहे. टेक्निकल कुठलेही क्वेश्चन घेऊन या, तुमचे इथे आन्सर करणार. तुम्हाला कंटाळा आलाय, जाऊन लॉन्च मध्ये बसा, तिथे रिलॅक्स एसी मध्ये टीव्ही पाहू शकता, चहा घेऊ शकता, कॉफी घेऊ शकता आणि एन्जॉय करत करत तुमचं गाडीचं कायम काय चाललंय तिथून बघू शकता. आणि त्याचमुळे मी म्हणतो, आता ईव्ही कमर्शियलमध्ये ईव्ही घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण सर्व्हिस सुद्धा टाटा मोटर्स अतिशय उत्तम द्यायला चालू केलेले आहे. रोहन साहेब धन्यवाद, युवराज खूप खूप धन्यवाद. आणि हा एक छोटा व्हिडिओ होता तुमच्यासाठी मित्रांनो. कंप्लीट A to Z इन्फॉर्मेशन मी सांगितली टाटा एस ईव्हीची सर्व्हिस कशी केली जाते. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.